आणखी एक मोठी बातमी पुण्यातील राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधीच वाद झालाय। विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप एनएसयूआयनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवरती केलाय। मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावली। गोंधळ जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आतल्या बाजूला स्वतः विजय वडेट्टीवार जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी दुसऱ्या बाजूला अभाविपचे सगळे कार्यकर्ते आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच आपण पाहतोय की या सगळ्यांचा एकमेकांवरती आरोप असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या गेटच्या बाहेर आपण पाहतो की जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी करण्याची आपण पाहतो की राहुल गांधींच्या विरोधामध्ये सुद्धा जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। तर दुसऱ्या बाजूला हे सगळे एनएसयूआयचे कार्यकर्ते आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी स्वतः विजय वडेट्टीवार जे आहेत ते घटनास्थळावरती दाखल झालेले होते। आतल्या बाजूला आपण पाहतो की एनएसयूआयचे कार्यकर्ते हे राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देतात। उद्या राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामध्ये येत आहेत आणि हा सगळा गोंधळ आपण पाहतोय की एका बाजूला अभाविपचे कार्यकर्ते आहेत तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एनएसयूआय काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते सीओईपीच्या हॉस्टेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच या सगळ्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आपण पाहतो की या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। बाहेर अभाविपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे ते देतात। पोलिसांनी आपण पाहतो की या सगळ्यांना या ठिकाणी रोखलेलं आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत या सगळ्या सीओईपीच्या बाहेर मोठा तणाव जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतोय। उद्या राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहेत मात्र या सगळ्यांची आपण पाहतोय की राहुल गांधींच्या विरोधामध्ये घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळतात। तर आतल्या बाजूला आपण पाहतोय की एनएसयूआयचे कार्यकर्ते जे आहेत ते मात्र मोठ्या संख्येनं या ठिकाणी सीओईपीमध्ये जमलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि स्वतः विजय वडेट्टीवार जे आहेत ते सुद्धा या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच कार्यकर्त्यांचा आपण पाहतोय की जोरदार घोषणाबाजी जी आहे ती दोन्ही बाजूने होताना पाहायला मिळते। अभाविपाचा आरोप आहे तो म्हणजे की या कॉलेजची बदनामी व्हावी यासाठी मुलींकडून चुकीच्या पद्धतीनं एनएसयूआयनं जो आहे बाईट ओढून घेण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूला एनएसयूआयकडून आरोप करण्यात आलेला आहे की अभाविपाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण जे आहे ते करण्यात आले। आपण पाहतोय की कार्यकर्ते अशा पद्धतीनं थेट गाडीवरती चढण्याचा आपल्याला प्रयत्न करतात तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आपण पाहतोय की ऐकायला तयार नाहीत। गेटपर्यंत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत आपण पाहतोय की आलेले आहेत आणि या ठिकाणी सगळे आपण पाहतो की करण्याचा प्रयत्न गर्ल्स हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना डाबो ठेवलं होतं। एबीवीपीचे कार्यकर्ते या ठिकाणी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते रोखलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला अभाविपाचे कार्यकर्ते जे आहेत जोरदार घोषणाबाजी जी आहे त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। नक्की झालं काय? एका मुलीने यांचा सगळा प्लॅन एक्सपोज केला। तिच्याकडनं बळजबरीने यांनी व्हिडिओ काढून घेतला। व्हिडिओ काढून घेतल्यावर ती मुलगी जेव्हा सांगते की माझ्याबरोबर काँग्रेसच्या लोकांनी बळजबरी करून हा व्हिडिओ काढून घेतला त्यावेळीच काँग्रेसच्या काही गुंडांनी तिच्याबरोबर असलेल्या काही लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न केला। यावेळी एबीव्हीपीचे कार्यकर्ते इथं होते त्या मुलीचं संरक्षण करण्यासाठी त्यांना मारलं। एबीव्हीपीच्या ज्या महिला कार्यकर्त्या होत्या त्यांना मारलं। 200 कार्यकर्ते पण आरोप करतात की तुमच्या कार्यकर्त्यांकडून मुलींना मारहाण झाली। अहो आम्ही तर आत्ता आलोय हे 1 तासापासून 200 कार्यकर्त्यांनी अजून 4 मुलं आमची बाहेर यायची आहेत। 4 मुलांना कोंडून ठेवलंय यांनी आतमध्ये। 4 मुलांना यांनी मारलंय। एक महिला आहे तिला पण मारलंय तिची पण पाठीमागे या ठिकाणी पोलिसांची झडपट जी आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतो की सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की एनएसयूआयचे कार्यकर्ते जे आहेत ते मात्र आपण पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारलं। या भगिनीला मारलं आमच्या। माझी ओढणी खेचून मला मागे घेतलं आणि मला आई बहिणीवरनं खणखण शिव्या दिल्या त्या मुलांनी आणि मला तुमचा आक्षेप काय होता नक्की? ज्या मुलीने बाईट दिली त्या मुलीला मॅनिप्युलेट करून त्यांनी बाईट दिली। काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारलं। या भगिनीला मारलंय।